नमस्कार मित्रांनो, याआधी आपण 6 प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत. 6 व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर दिसतील. आजचा आपला व्हिडिओ आहे 7वी प्रश्नपत्रिका म्हणजे मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती संभाव्य सराव प्रश्नपत्रिका संच 7 क्रमांक. चला मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आपण घेऊयात. प्रश्न क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1 काय दिलेला आहे? तृतीयपंथी मुलांसाठी निवासी शाळा उभारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर कोणते मित्रांनो ते आहे केरळ हे राज्य आहे. केरळ या राज्याने मुलांसाठी निवासी शाळा तृतीयपंथी मुलांसाठी निवासी शाळा सुरू केल्या आहे. आणि केरळ या राज्यानंच पहिला स्वतंत्र तृतीयपंथीयांसाठी पहिला स्वतंत्र कायदा पण लागू केला. त्यांनी तो कायदा केला होता नोव्हेंबर 2015. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कायदा लागू करणारे केरळ हे पहिले राज्य होते. त्यानंतर आपल्याला सांगताय तृतीयपंथीयांसाठी तामिळनाडू सरकारने प्रथम बस सेवा त्यांना मोफत केली तृतीयपंथीयांना. त्यानंतर आपल्याला सांगता येईल महाराष्ट्रामध्ये देशातील पहिली महानगरपालिका पिंपरी चिंचवड ही आहे. तिथं त्या तृतीयपंथीयांना पेन्शन देते. ध्यान ठेवा, पिंपरी चिंचवड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे? देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? तर महाराष्ट्रामध्ये किती मित्रांनो? सिंपल क्वेश्चन आहे. महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहे. संभाजीनगरमध्ये आहे एक, छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणतं आहे? तर घृष्णेश्वरी आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल बीडमध्ये कोणतं आहे? बीडमध्ये परळी वैजनाथ आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल हिंगोलीमध्ये कोणतं आहे? तर औंढा नागनाथ आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरी आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल पुण्यामध्ये भीमाशंकर आहे. हे 5 ज्योतिर्लिंग तुम्ही पाठ करून ठेवा. आगामी पेपरमध्ये तुम्हाला ते क्वेश्चन पाहायला मिळतील. महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहे, कोणकोणते आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. घृष्णेश्वर कुठे? छत्रपती संभाजीनगरमध्ये. हिंगोलीमध्ये कोणतं आहे? तर औंढा नागनाथ आहे. त्यानंतर पुण्यामध्ये कोणतं आहे? भीमाशंकर आहे. नाशिकमध्ये कोणतं आहे? त्र्यंबकेश्वरी आहे. ध्यान ठेवा मित्रांनो सगळं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 काय? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हे उद्गार कोणाचे आहे? तर हे उद्गार कोणाचे मित्रांनो? तर हे लोकमान्य टिळक यांचे उद्गार आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांचा जन्म कधी झाला? जुलै 1856 त्यांचा जन्म झाला. आणि त्यांच्याबद्दल सांगता येईल आपल्याला की त्यांनी होम रूल लीग चळवळ स्थापन केली. त्यानंतर आपल्याला सांगता येईल त्यांनी मराठा आणि केसरी हे 2 वृत्तपत्र चालू केले. ते मराठाचे ते स्वतः संस्थापक होते. मराठा वृत्तपत्राचे, मराठा एक वृत्तपत्र. त्यानंतर केसरी त्यानंतर केसरीचे संपादक आगरकर होते, पण ते वृत्तपत्र काढलं लोकमान्य टिळक यांनी. त्यानंतर आपल्याला सांगता येईल सावरकर यांनी 1857च्या उठावानिमित्त एक स्वातंत्र्य समर हा त्यांचा ग्रंथ त्याच्याबद्दल. त्यानंतर गोपालकृष्ण गोखले यांच्याबद्दल सांगता येईल आपल्याला. गोपालकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज स्थापन केला. त्यानंतर गोखले यांच्या वेळेस सांगता येईल आपल्याला की 1905 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. तर काँग्रेसचे अधिवेशन कुठे झालं होतं? बनारसमध्ये झालं होतं. आणि गोखले यांना वाजणारा चिमटा असं महत्वाचं आहे. वाजणारा चिमटा हे उद्गार कोणी काढले होते गोखलेबद्दल? तर ते काढले होते मोर्ले यांनी काढले होते वाजणारा चिमटा. आणि हे पार्लमेंटमध्ये तडफदार भाषण करायचे ते गोपालकृष्ण गोखले. त्यानंतर महात्मा फुले यांचं कार्य खूप महान आहे. महात्मा फुले यांचं मित्रांनो, महात्मा फुले यांनी महात्मा फुलेबद्दल सांगतो तुम्हाला मित्रांनो. महात्मा फुले यांचं कार्य खूप मोठं आहे. महात्मा फुले यांनी 1848ला पहिली मुलींची शाळा स्थापन केली. कुठे केली? तर ती पुण्यामध्ये केली, बुधवार पेठेमध्ये. आणि तात्यासाहेब भिडे यांचा वाडा होता. त्यानंतर 1851ला अस्पृश्यासाठी दुसरी शाळा खोलली. कुठे खोलली? नाना पेठेमध्ये खोलली. त्यानंतर 1851लाच रास्ता पेठेमध्ये दुसरी मुलींची शाळा त्यांनी स्थापन केली. त्यानंतर आपल्याला महात्मा फुले विषयी सांगता येईल. त्यांचे एक कार्य खूप मोठे मित्रांनो, सांगायला कमी पडेल असं एवढं. त्यांनी तृतीयरत्न हा त्यांचा एक ग्रंथ आहे. त्यानंतर इशारा आहे. सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा आसूड हा त्यांचा ग्रंथ आहे. हा ध्यानात ठेवा मित्रांनो, शेतकऱ्यांचा आसूड. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 4. त्याच्या आधी बघण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की न्यायालय शिपाई भरती याची नोट्स आपण 5000 प्लस ऑनलाईन क्वेश्चन त्यामध्ये भेटतील. नोट्स येते आपली
5,000 प्लस क्वेश्चन त्यामध्ये तुम्हाला भेटतील. फक्त 99 रुपये आपण त्याची फीस ठेवली आहे. या नंबर 95 52 62 65 63 या नंबर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे तुमच्या हिशोबाने जे तुम्हाला करता येईल ते करा. 99 रुपये मारा आणि आपल्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाका, तुम्हाला ती नोट्स अवेलेबल होईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, भारताच्या पहिल्या गव्हर्नर जनरलची नियुक्ती केव्हा झाली? तर भारताच्या पहिल्या गव्हर्नर जनरलची नियुक्ती केव्हा झाली मित्रांनो? तर 1833 मध्ये झाली. आणि पहिला गव्हर्नर जनरल भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणलं तर विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. आणि पहिला गव्हर्नर म्हणलं तर आपल्याला सांगता येईल की रॉबर्ट क्लाइव्ह हा पहिला गव्हर्नर आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की पहिला गव्हर्नर जनरल म्हणलं तर विल्यम बेंटिक हा सांगता येईल. आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणलं तर नाही सॉरी मित्रांनो, पहिला गव्हर्नर म्हणलं तर रॉबर्ट क्लाइव्ह सांगता येईल आपल्याला. पहिला गव्हर्नर जनरल म्हणलं तर वॉरेन हेस्टिंग्स सांगता येईल. पहिला गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल म्हणलं तर विल्यम बेंटिक सांगता येईल. पहिला व्हायसरॉय म्हणलं तर लॉर्ड कॅनिंग हा सांगता येईल. आणि शेवटचा व्हायसरॉय म्हणलं तर माउंटबॅटन सांगता येईल. आणि पहिला भारताचे गव्हर्नर म्हणलं तर सी राजगोपालचारी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय आहे? 1897 पासून भारत सरकारने कोणत्या रोगासाठी डॉट हा कार्यक्रम राबवला? डॉट हा कार्यक्रम मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण हा क्वेश्चन घेतला होता, डॉट संबंधी सांगितलं होतं तुम्हाला मित्रांनो. तर कोणता आहे? कुष्ठरोग नाही, मलेरिया नाही, क्षयरोग हा त्याचं योग्य उत्तर आहे. आणि क्षयरोग हा कोणता रोग आहे? जीवाणूजन्य रोग आहे. जीवाणूजन्य रोग आहे. आणि त्याचा जीवाणू कोणता आहे? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा त्याचा जीवाणू आहे. आणि क्षय हा जीवाणू रॉबर्ट कॉक यांनी शोधून काढला. त्यानंतर त्याच्याबद्दल सांगता येईल त्याची लस कोणती आहे? BCG त्यांची लस आहे. स्ट्रेप्टोमायसिन त्याचं औषध आहे मलेरियावरलं. त्यानंतर क्षयरोग, जागतिक क्षयरोग दिन कधी सांगता येईल आपल्याला? 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन आहे. त्यानंतर मलेरिया आदिजीवजन्य रोग आहे. आणि कोणता आदिजीव आहे मलेरियामुळे होणारा? प्लाझ्मोडियम व्हिवॅक्सिस हा त्याचा आदिजीव आहे. आणि मलेरिया अॅनाफिलॅक्सिस नावाची मादीची डास चावल्यामुळे हा मलेरिया हा रोग होतो. त्यानंतर पोलिओ कोणता विषाणू आहे? तर इंड्रो व्हायरस हा त्याचा आहे. पोलिओमध्ये मित्रांनो 2 लस दिले जातात, एक साल्क आणि सायबिन या 2 लस आहे पोलिओच्या. साल्क ही तोंडाद्वारे दिली जाते, नाही सॉरी, साल्क ही इंजेक्शनद्वारे दिली जाते, सायबिन ही तोंडाद्वारे दिली जाते. महत्वाच्या 2 लसी आहेत. सध्या भारतामध्ये पोलिओ मुक्त देश आहे भारत, पण 2014 मध्ये हैदराबाद या ठिकाणी नाल्यामध्ये एक पोलिओचा विषाणू आढळला होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 मित्रांनो बघूयात. क्वेश्चन नंबर 6 काय? डॅश या केवळ वनस्पती पेशीच असतात. वनस्पती पेशीमध्ये असतात. काय असतात मित्रांनो? तर तंतुकणिका नाही, लयकारिका दोन्हीमध्ये असतात. लवके पाहिजेत हा. लवके हे फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळतात. तंतुकणिकाविषयी सांगताना आपल्याला की पॉवर हाऊस ऑफ सेल, पेशीचे ऊर्जागर म्हणून आपल्याला सांगता येईल. अलीकडे कंबाईनला हा क्वेश्चन विचारला, कंबाईनला. त्यानंतर लयकारिका ह्या आत्मघाती पेशी मित्रांनो, दोन्ही बी महत्वाचे. तंतुकणाविषयी म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया पेशीचे ऊर्जागर सांगता येईल. लयकारिका हे काय? आत्मघाती पेशी आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट काय मित्रांनो? चला बघूयात. राष्ट्रपतींना संसदेत अभिभाषण करण्यासाठीचे आमंत्रण कोणाकडून दिले जाते मित्रांनो? राष्ट्रपती संसदेमध्ये अभिभाषण करण्याचे आमंत्रण तर कोणाकडून दिले जाते? तर पंतप्रधानांकडून दिले जाते. पंतप्रधान मंत्रिमंडळ भारतीय राज्यघटनेच्या कलम 74 आणि 75 मध्ये त्यांच्याविषयी तरतुदी देण्यात आलेल्या आहे. महानेवादी भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये महानेवादीविषयी तरतूद देण्यात आलेली आहे. देशाचा उच्च कायदा अधिकारी असतो तो. त्यानंतर आपल्याला सांगता येईल कॅग विषयी काय सांगता येईल? भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 ते 151 पर्यंत कॅग विषय दिलेला आहे. भारतासाठी कॅग असावा 148 कलम मध्ये दिलेला आहे. आणि भारतीय राष्ट्रपती संसद अभिभाषण, राष्ट्रपतीचे अभिभाषण हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 87 मध्ये दिलेलं आहे. कलम 87 मध्ये अभिभाषण दिलेलं आहे राष्ट्रपतीचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 काय दिलेला मित्रांनो? बघूया. खरुज नायटा हे रोग डॅश आहे. तर खरुज नायटा हे रोग काय आहेत? संपर्कजन्य रोग आहेत मित्रांनो. त्या ऑप्शन क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर आहे, संपर्कजन्य.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 काय, खालीलपैकी भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर कोणतं शिखर आहे सर्वोच्च शिखर? K2 काय ठिकाणी दिलेला आहे, पण K2 हा तुम्ही सर्च केलं गुगलला वगैरे तर संदर्भ ग्रंथामध्ये तर कांचनजंगा, हे कांचनगंगा झालं, कांचनजंगा पाहिजे होतं. K2 हे दिलेलं असेल, पण K2 नाही तर कांचनजंगा आहे त्याचं उत्तर असेल. आणि कांचनजंगा याची उंची किती आहे? 8,586 मीटर. ध्यान ठेवा. आणि कुठे? सिक्कीम या राज्यामध्ये कांचनजंगा आहे. K2 ची उंची किती आहे? 8,611. हे कुठे? जम्मू काश्मीरमध्ये. त्यानंतर आपल्याला सांगता येईल जगातील सर्वोच्च शिखर कोणतं म्हणलं तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची किती आहे? 8,848. 8,848 मीटर हे माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट. त्याची उंची किती? 8,848. त्यानंतर आपल्याला सांगता येईल महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे. कळसुबाईची उंची किती आहे? 1,646 ही कळसुबाईची उंची आहे. त्यानंतर महाराष्ट्राचं 2 नंबरचं शिखर उंच कोणतं आहे तर साल्लेर आहे. त्याची उंची किती आहे? 1,567 ही उंची आहे. त्यानंतर 3 नंबरचं आपल्याला सांगता येईल महाराष्ट्राचं उंच शिखर तर महाबळेश्वर हे 3 नंबरचं उंच शिखर आहे. त्याची उंची किती आहे? 1,438 ही त्याची उंची आहे मीटर. हा, त्यानंतर आपल्याला सांगता येईल 4 नंबरचं हरिश्चंद्रगड. त्याची उंची किती आहे? 1,424. त्यानंतर आपल्याला सांगता येईल सप्तशृंगीची उंची किती आहे? 1,416. त्यानंतर तोरणाची किती आहे? 14,4. हे ध्यान ठेवा मित्रांनो. सर्वोच्च शिखर एक ध्यान ठेवा. एक महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? कळसुबाईची उंची किती आहे? 1,646. नंतर साल्लेर 2 नंबरचं साल्लेरची उंची किती आहे? 1,567. नंतर महाबळेश्वरची उंची किती आहे? 1,438. नंतर हरिश्चंद्रगड 1,424. त्यानंतर आपल्याला सांगता येईल हरिश्चंद्रगड झाल्यानंतर सप्तशृंगी किती आहे? 1,416. त्यानंतर तोरणाची किती आहे? 1,404. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 काय मित्रांनो बघा, खालीलपैकी अयोग्य शब्द ओळखा. तर अयोग्य शब्द कोणता मित्रांनो? अयोग्य शब्द पहिला नाही, नंतर दुसरा बी नाही, तिसरा हे अयोग्य शब्द आहे. झुळूक याची ळची उकार दुसरा पाहिजे होता, त्यामुळे ऑप्शन डी त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 काय मित्रांनो बघूयात. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा कोणती आहे? कृशस्थूल ते योग्य आहे. वाईट ही त्याचं अयोग्य उत्तर आहे. म्हणजे उत्तर क्रमांक सी त्याचं बी त्याचं उत्तर आहे. ग्राह्य हे बरोबर आहे. जुने कोळे हे पण बरोबर आहे. ऑप्शन बी त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे मित्रांनो, ऑप्शन बी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 हत्ती या शब्दाचा पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? हत्ती विषय आपल्याला काय म्हणलंय? हत्ती. वारणा हा बी शब्द आहे हत्तीविषयी. गज हा बी आहे. नाग पण हा हत्तीविषय आहे. वनराज हा कोणाबद्दल आहे? सिंहाबद्दल आहे मित्रांनो. सिंह, हत्ती, वानर हे तिन्हीचे बी समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्ही पाठ करून ठेवा. हा वारंवार क्वेश्चन होता. सिंहाचा समानार्थी शब्द कोणकोणते, हत्तीचे कोणकोणते हे. ठीक आहे मित्रांनो. यानंतर क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 काय? छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कशासाठी राबवतात? छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कशासाठी राबवण्यात आली? ती कशासाठी मित्रांनो राबवण्यात आली होती? तर ती आली होती शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आली होती. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी. ऑप्शन डी त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 काय झालंय? कॉपर सल्फेट मराठी नाव काय? कॉपर सल्फेट. त्याचं ऑप्शन नंबर डी त्याचं योग्य उत्तर आहे. मोर त्याचं उत्तर आहे. याचा वापर काय जातो? बुरशीजनक शेतीमध्ये बुरशीनाशक म्हणून त्याचा वापर केला जातो. त्यानंतर आपल्याला सांगते ना त्याचा फॉर्म्युला काय? कॉपर सल्फेट CuSO4 हा कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला आहे. बुरशीनाशक म्हणून याचा वापर केला जातो. त्यानंतर आपल्याला सांगता येईल मिठाचं सूत्र काय? NaCl सोडियम क्लोराईड. त्यानंतर खाण्याचा सोडा बद्दल आपल्याला सांगता येईल NaHCO3 हा त्याचा रासायनिक फॉर्म्युला आहे. आणि खाण्याच्या सोड्याच काय म्हणतात? सोडियम बायकार्बोनेट आहे खाण्याच्या सोड्याबद्दल म्हणतात. आणि खाण्याच्या सोड्याचा उपयोग काय? तर अग्निशामक दलामध्ये खाण्याचा सोडा एक सोडियम बायकार्बोनेटचा वापर अग्निशामक दलामध्ये केला जातो. त्यानंतर बेकरीमध्ये सुद्धा केला जातो.
त्यानंतर आपल्याला सांगता येईल त्यानंतर धुण्याचा सोडा. धुण्याच्या सोड्याचा रासायनिक फॉर्म्युला काय? Na2CO3 सोडियम कार्बोनेट असं धुण्याच्या सोड्याला म्हणतात. आणि त्याचा वापर काय होतो? पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट त्याचा उपयोग केला जातो. Na2CO3 त्याचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 काय दिलाय? महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे मित्रांनो? श्रीवर्धन, माथेरान, महाबळेश्वर नाही. त्याचं उत्तर आहे आंबोली. आंबोली हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. आणि आंबोली कोणत्या देशामध्ये आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली हे ठिकाण आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16. खालीलपैकी कोणत्या वर्षी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला? तर राणीचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध करण्यात आला मित्रांनो? तर राणीचा जाहीरनामा आला होता 1858. 1 नोव्हेंबर 1858 ला राणीचा जाहीरनामा आला होता. यानुसारच व्हाईसरॉय हे पद निर्माण करण्यात आलं होतं. आणि पहिला व्हाईसरॉय म्हणलं तर लॉर्ड कॅनिंग हा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 काय? अमेरिकेत स्थापन केलेल्या गदर पक्षाचे संस्थापक कोण आहे? तर कोण आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बटुकेश्वर दत्त. बटुकेश्वर दत्त हे भगतसिंग संघ असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकायला होते. त्यानंतर लाला हरदयाळ हे त्याचं योग्य उत्तर आहे. कुठं? अमेरिकेमध्ये गदर पक्षाची स्थापना कोण केली? लाला हरदयाळ. ऑप्शन बी त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18. विद्युत बल्ब मध्ये कोणता वायू असतो? विद्युत बल्ब मध्ये कोणता वायू असतो मित्रांनो? तर विद्युत बल्ब मध्ये असतो नायट्रोजन हा वायू असतो. नायट्रोजन हा वायू असतो. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? ॲटॉमिक नंबर 7 आहे त्याचा. विद्युत बल्ब मध्ये कोणता वायू असतो? तर नायट्रोजन हा वायू असतो. आणि तार कोणती असते बल्ब मध्ये? तर टंगस्टनची तार असते. टंगस्टनचा संज्ञा काय? W टंगस्टनची संज्ञा आहे. आणि त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे टंगस्टनचा? तर 74 हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19. भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा कोणाला होतो? तर भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा कोणाला होतो? तर इकॉनॉमिकचे बी काही एखादं सोपे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकता शिपाई भरतीला. तर त्याचं योग्य उत्तर काय? तर भाववाढ झाल्यास कोणाला फायदा होतो? तर व्यापारी यांना भाववाढीचा फायदा होतो. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. जगातील सर्वात लांब नदी कोणती? हा महत्वाचा क्वेश्चन आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर जगातील सर्वात लांब नदी कोणती मित्रांनो? जगातील गंगा ही महाराष्ट्र भारतातली सर्वात लांब आहे. त्याचं योग्य उत्तर आहे नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. किती लांबी तिची? 6650 किलोमीटर ही नाईल नदीची लांबी आहे. आणि जगातील सर्वात मोठी नदी म्हणलं, लांब नदी म्हणलं तर नाईल सांगता येईल, आणि मोठी नदी म्हणलं तर आपल्याला अमेझॉन नदी सांगता येईल. त्यानंतर भारतातील सर्वात लांब नदी म्हणलं तर गंगा आहे. गंगेची लांबी किती आहे? 2525 गंगेची लांबी आहे किलोमीटर. आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हणलं तर कोणती आहे? गोदावरी सर्वात लांब महाराष्ट्रातील नदी आहे. कोणती? गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. गोदावरीची लांबी किती आहे? 1465. आणि महाराष्ट्रातील लांबी किती गोदावरीची? 668 किलोमीटर. महाराष्ट्रामध्ये किती टक्के क्षेत्र व्यापलं आहे गोदावरीनं? 49% क्षेत्र व्यापलं आहे. आणि गोदावरीचा उगम कुठे झाला? नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरीचा उगम झाला. त्यानंतर सांगता येईल आपल्याला मित्रांनो क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 काय? भारतातील पहिली सेमी हाय स्पीड गतिमान एक्सप्रेस कोणत्या मार्गावर धावली? तर कोणत्या मार्गावर धावली मित्रांनो? सेमी हाय स्पीड गतिमान एक्सप्रेस तर ती धावली मित्रांनो निजामाउद्दीन दिल्ली आग्रा या ठिकाणी. दिसत आहे तुम्हाला? हा, ऑप्शन क्रमांक डी त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22. शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधण्यात आला मित्रांनो? हा तर बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. शनिवारवाडा कुठे? पुणे या ठिकाणी शनिवारवाडा आहे. पुण्याला आहे शनिवारवाडा मित्रांनो.
तर नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, तुम्हाला आधी सांगितलं परत सांगतो, न्यायालय शिपाई भरतीची नोट्स आपण 5,000+1 त्यामध्ये क्वेश्चन तुम्हाला उपलब्ध भेटतील आणि ती फक्त त्याची आपण 99 रुपये ही एवढीच फीस ठेवलेली आहे. या नंबरवर 92 95 52 62 95 63 या नंबरवर तुम्ही गुगल पे फोनपे काही करू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअप नंबरवर टाका, तुम्हाला ती नोट्स अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट महाराष्ट्रातील जगातील दर्जाचे ऊस संशोधन केंद्र इथे आहे. कुठे आहे मित्रांनो? ऊस संशोधन केंद्र. ऊस कुठे आहे मित्रांनो? तर महाबळेश्वर या ठिकाणी आहे संशोधन केंद्र, ऊस संशोधन केंद्र. नेक्स्ट क्वेश्चन, देशातील पहिला पाण्यासाठी रेल्वे बोगदा खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारला जात आहे? तर कोणत्या राज्यात? महत्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. हा क्वेश्चन तुम्हाला पुढील पेपरमध्ये दिसेल, येणाऱ्या शिपायाच्या पेपरमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल. तर कोणत्या राज्यामध्ये? तर पश्चिम बंगालमध्ये. कुठे? कोलकाता या ठिकाणून. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो, चला बघूयात. खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे? तर यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते मित्रांनो? कृष्णा. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र, यशवंतराव चव्हाण कृष्णा काठ हे त्यांचं आत्मचरित्र आहे. कृष्णा काठ. ऑप्शन बी त्याचं योग्य उत्तर आहे. आणि यशवंतराव चव्हाण कोण होते मित्रांनो? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. यशवंतराव चव्हाण हे 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते बरं का. 8व्या वित्त आयोगाचे ते अध्यक्ष होते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 मध्ये वित्त आयोगाविषयी तरतूद दिलेली आहे. जीएसटी परिषद ध्यान ठेवा मित्रांनो, 279 ए मध्ये जीएसटी परिषद दिलेली आहे. यशवंतराव चव्हाण विषयी 280 मध्ये वित्त आयोग दिलेला आहे. 8व्या वित्त आयोगाचे यशवंतराव चव्हाण हे अध्यक्ष होते, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. सध्या चर्चेत असणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून कोण सांगतात आपल्याला? सुनेत्राताई अजितदादा पवार ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. विष्णुदास भावे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर विष्णुदास भावे खूप महत्वाचं व्यक्तिमत्व. विष्णुदास भावे कोणीच मित्रांनो? नाटक या क्षेत्राशी संबंधित सांगता येईल आपल्याला. विष्णुदास भावे महाराष्ट्र रंगभूमीचे जनक म्हणून विष्णुदास भावे यांना ओळखले जाते. महाराष्ट्र रंगभूमीचे जनक. आणि त्यांचं पहिलं नाटक कोणतं आहे? सीता स्वयंवर हे त्यांचं नाटक आहे बरं का मित्रांनो, ध्यान ठेवा. सीता स्वयंवर कोणाचं आहे? विष्णुदास भावे. मराठी रंगभूमीचे जनक म्हणून विष्णुदास भावे यांना ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 काय मित्रांनो बघूयात. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अर्ध आयुष्य काळ सर्वात कमी आहे? तर अर्ध आयुष्य काळ सर्वात कमी कोणत्या मूलद्रव्याचा आहे? अर्ध आयुष्य काळ कोणता आहे? रेडॉन या मूलद्रव्याचा अर्ध आयुष्य काळ सर्वात कमी आहे. दिसतं तुम्हाला मित्रांनो रेडॉन? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणते राज्य? नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. एक मिनिट मित्रांनो. कोणते राज्यातील कुटुंबांना एलपीजी गॅस जोडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात भारतातील पहिले राज्य ठरले? तर कोणते मित्रांनो? तर हिमाचल प्रदेश हे राज्य आहे. हिमाचल प्रदेश एलपीजी सुविधा उपलब्ध करून देणार, एलपीजी सुविधा हिमाचल प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. हे बघा क्वेश्चन क्रमांक 29. 04695 हे अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या, 5 अंकी मोठी संख्या तर तयार करू आपण. कोणती येते? तर पहिले येईल आपल्याला 9, त्यानंतर येईल 6, त्यानंतर काय येईल आपल्याला 5, त्यानंतर काय येईल 4, नंतर काय येईल 0, त्यानंतर काय विचारेल आपल्याला? व लहानात लहान संख्या, 5 अंकी लहानात लहान संख्या यांची वजाबाकी. तर सर्वात लहानात लहान संख्या कोणती येईल? तर आधी काय येईल? 0 नाही तर आधी 4 येईल मित्रांनो. 0 नाही तर 4 येईल. 4 0 नंतर काय येईल 5, नंतर काय येईल 6, नंतर काय येईल 9. यांची वजाबाकी करून त्या अंकांची बेरीज आपल्याला काढायची. त्यामुळं 0तून 9 जात नाही. 10तून 9 गेले किती राहिले? तर 1 राहिला मित्रांनो. 1. त्यानंतर 1 इकडे गेला आपण. 13तून 6 गेले किती राहिले मित्रांनो? 13तून 6 गेले 9 राहिले. 13तून 6 गेले 7 राहिले मित्रांनो. त्यानंतर 5तून
14तून 5 गेले 9 राहिले मित्रांनो. त्यानंतर इकडा एक हाच्या दिला त्यामुळे इथं 5 राहिले त्यामुळे 5ला 5. त्यानंतर इथं सांगता येईल 9तून 4 गेले 9तून 4 गेले राहिले आपले 5. त्यानंतर 5 याची बेरीज करायची आपल्याला. किती आलं 5 5 9 7 1 तर किती 5 आणि 5 10 10 9 19 19 आणि 7 26 26 आणि 1 27 27 त्याचं योग्य उत्तर राहील. या अंकाची बेरीज किती येईल 27 त्या अंकाची बेरीज येईल. ऑप्शन क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. 1200चे 15% किती. सोपे क्वेश्चन विचारते मित्रांनो याला शिपाई भरतीला. तर 1200चे 15% किती मित्रांनो तर बघूयात. 1200चे 15% 1200चे 15%. तर हे शून्य कटला हा शून्य कटला. 12 गुणिले 15 किती 12 पंचे 60 60 12 पंचे 60 60शीला 0 हाचे आले 6 12 1 12 12 आणि 6 किती झाले मित्रांनो 18 180 त्याचं योग्य उत्तर राहील. 180 कोणत्या पर्यायामध्ये दिसतं आपल्याला तर ऑप्शन नंबर बी 180 दिसतं. ठीक आहे मित्रांनो आपण 30 क्वेश्चन झाले आहे. ऑनलाईन स्वरूपात आपली 5000 प्लसची नोट्स तुम्हाला उपलब्ध पाहिजे असेल तर फक्त 99 रुपयामध्ये त्या नंबरवर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे काही करू शकता आणि तुम्हाला ती नोट्स तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल ती. ठीक आहे मित्रांनो धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.